सातपूर औद्योगिक वसाहतीमधील डी रोड परिसरात ज्योती सिरॅमिक कंपनीजवळ धोकादायक वाढ झालेल्या गुलमोहर वृक्ष कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नाही। दुपारी फर्स्ट शिफ्ट सुटल्यानंतर दुपारी 4 वाजता हा वृक्ष कोसळला, त्यामुळे रस्त्यावर रहदारी नव्हती। सायंकाळी 5 वाजता कंपनीतील कामगार सुटण्याच्या वेळेस जर ही घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती। याआधी देखील मागील महिन्यात सातपूर परिसरातच असंच गुलमोहर वृक्ष कोसळून एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। 4 दिवसांपूर्वीच शहरातील जुन्या सीबीएस बस स्थानकात परिसरात गुलमोहर वृक्ष कोसळून 4 ते 5 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे शहरात आतापर्यंत जवळपास 30 गुलमोहरांचे वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या असूनही मनपा प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचं शुक्रवारच्या घटनेवरून दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासन आणखी किती जणांचा बळी जाण्याची वाट बघतंय असा प्रश्न आता नाशिककर विचारत आहेत। तात्काळ औद्योगिक वसाहतीतील धोकादायक गुलमोहरसह धोकादायक वृक्ष याबाबत योग्य सुरक्षा उपाययोजना राबवण्यात याव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर।